सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कस्टमर हे मुकादमाच्या कंपनीत आलेले असतात. आय्याजी शशिकांत आणि रेवा बसलेले असतात. ते कस्टमर आता ओरडतच म्हणतात की हे काय चाललंय आणि कुठं घसरलंय तुमच्या कंपनीचं स्टँडर्ड, क्वालिटीकडे लक्ष द्यायला कोणी आहे की नाही. तेव्हा आय्याजीला मोठा धक्का बसतो आणि आय्याजी म्हणते की काय झालं. तर तो कस्टमर म्हणतो की काय झालं, अहो काय क्वालिटी पाठवली प्रॉडक्टची तुम्ही, कुठेही ते अक्षय सर. तर आय्याजी म्हणते की हे बघा आमचे आमचे प्रॉडक्ट आणि आमची स्ट्रॅटेजी याच्याविषयी तुम्ही काही बोलू नका. तर तो कस्टमर म्हणतो कसं बोलायचं नाही. कस्टमर म्हणतो की मी तुम्हाला 5 लाखाची ऑर्डर दिली आणि तुम्ही मला 1 लाखाच्या कमी दर्जाचे प्रॉडक्ट दिले. खरे तर मी तुम्हाला मोठी ऑर्डर देणार होतो. तर आय्याजी म्हणते की हे बघा. तर ते कस्टमर म्हणतात की मला काहीच ऐकायचं नाहीये. तर तो कस्टमर म्हणतो की आता काय तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला पुन्हा ऑर्डर देईल की काय. तेव्हा भडकतच शशिकांत म्हणतो की ए कोण बोलतोयस तू आणि स्वतःला काय समजतोयस. शशिकांत म्हणतो की तू कुणाशी बोलतोयस, या कंपनीच्या जीएम आहे जीएम, आणि तुझी लायकी आहे का यांना बोलायची. बोट करत शशिकांत म्हणतो की तुझ्यासारख्या अशा हजारो ऑर्डर आम्ही बोटाने नाकारतोय, चल निघ. तर लगेचच तो कस्टमर म्हणतो की तुमच्या या अशा वागण्यामुळे तुमचं रिप्युटेशन खराब होऊ शकतं. तर शशिकांत म्हणतो की चल निघ. तर रेवा म्हणते की हे काय होतंय. तर शशिकांत म्हणतो की आई आपण अनेक वर्षे या कंपनीत काम केलंय आणि हा कोण आला आपल्याला सांगायला. इकडे आता रमा ही घरामध्ये फरशी धुत असते. तर अक्षय आता बादलीतून पाणी आणतो आणि अक्षयकडून बादली थोडी सांडते. तर रमा म्हणते की वो कुठेही लक्ष. तर अक्षय म्हणतो की माझ्या डोक्यात सतत तेच चालू आहे. तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलंय आणि 5 दिवसात आपल्याला 1 लाख रुपये द्यायचेत. रमा म्हणते देव तर सतत परीक्षाच बघतो. तर अक्षय म्हणतो की नका काळजी करू, तो दाखवील आपल्याला वाट. तर रमा लगेचच कपडा आणून ती फरशी पुसून घेते. तर लगेच अक्षय रमाची माफी मागतो. इकडे आता तो वॉचमॅन आता मुकादमाच्या कंपनीच्या गेट समोर आलेला असतो आणि लगेच त्या मुकादमाच्या कंपनीतला सिक्युरिटी त्या वॉचमॅनला ओळखतो आणि जवळ बोलावत म्हणतो की काय कुठे काम आता. तर तो वॉचमॅन म्हणतो की मी आता दुसऱ्या कंपनीत लागलोय आणि इथल्यापेक्षा तिथं बरं आहे. तर लगेच तो सिक्युरिटी म्हणतो की आमचे अक्षय साहेब सुद्धा परदेशात जाऊन बसलेत. तर तो वॉचमन म्हणतो की अक्षय साहेब परदेशात नाही गेले, ते कुठे आहे ना ते मलाच माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. तेवढ्यात तो 5 लाखाची ऑर्डर देणारा माणूस तेथून जाऊ लागतो आणि त्या वॉचमनचे तो बोलणे ऐकतो आणि लगेच त्यांच्याकडे येत म्हणतो की म्हणजे अक्षय साहेब या कंपनीत काम करत नाही का. तर तो वॉचमॅन म्हणतो की नाही, अक्षय साहेब आता या कंपनीत नाही आहेत, त्यांची खूप वाईट परिस्थिती आहे. तेव्हा तो कस्टमर म्हणतो की म्हणजे अक्षय साहेब नाही म्हणूनच हे असं सर्व घडलं काय, आणि मला ऑर्डर अशी द्यायची की जिथे अक्षय सर असतील तिथे. तर आता मी त्यांना कुठे शोधू. असे तो बोलताच आता सिक्युरिटी म्हणतो की साहेब ते कुठे आहेत मला माहिती आहे. इकडे आता लगेच तो सिक्युरिटी त्या कस्टमरला अक्षयच्या रूमकडे घेऊन येऊ लागतो. तर इकडे अक्षय रमाला सांगत असतो की रमा तुला काय वाटलं का इथे आपल्या दरवाजासमोर कोणीतरी येईल आणि आपल्याला लगेच काम देईल की काय. आणि लगेचच रमा म्हणते की देवाच्या मनात असेल तर सर्व काही घडून येईल. आणि तेवढ्यात तो वॉचमन अक्षय साहेब असे करत करत त्या कस्टमरला घेऊन तिथे येतो आणि लगेच अक्षय त्या कस्टमरला बघताच त्यांना हात जोडतो. तेव्हा तो कस्टमर सुद्धा हात जोडून खुश होत म्हणतो की अक्षय सर तुम्ही इथे आहे. अहो तुम्ही गेल्यापासून तर तुमच्या कंपनीचा बिझनेस एकदम कोलॅप्स झाला आहे आणि आता माझी 4 दिवसावरती कॉन्फरन्स आहे आणि मला 5 लाखाची ऑर्डर द्यायची. अक्षय म्हणतो किती लोकांची ऑर्डर आहे. तर तो कस्टमर म्हणतो 100 लोकांची ऑर्डर आहे आणि मुकादमाचे प्रॉडक्ट्स जसे हेल्दी असतात ना तसेच मला पदार्थ हवेत. तर लगेच अक्षय म्हणतो की गायकवाड साहेब आपण खूप दिवसापासून एकत्र काम करतोय, पण आता माझ्याकडे काही साधन सामग्री नाही आहे, तेव्हा मी तुमची ही ऑर्डर नाही करू शकत. ते ऐकून रमा म्हणते की का नाही करू शकत, तुम्ही फक्त गायकवाड साहेब आम्हाला सांगा तुम्हाला कोणकोणते फ्रेश प्रॉडक्ट्स हवेत. तर लगेच तो कस्टमर म्हणतो हो हो सांगतो. तर तो कस्टमर म्हणतो की त्या अगोदर मला तुम्हाला ॲडव्हान्स द्यायचा आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही माझी ऑर्डर वेळेत देणार. तेव्हा तुम्हाला किती ॲडव्हान्स पाहिजे असे तो कस्टमर अक्षयला बोलतो. तर रमा म्हणते की 10-15 हजार तरी सामान आणायला लागेल. तर तो कस्टमर हसतो. तर अक्षय म्हणतो की गायकवाड साहेबांची ऑर्डर मोठी असते रमा. तर तो कस्टमर म्हणतो की कमीत कमी 5 लाखाची ऑर्डर आहे, तेव्हा मी तुम्हाला 1 लाख रुपये ॲडव्हान्स देऊ शकतो. आणि लगेच त्या 1 लाखाचं पॉकेट आता तो कस्टमर अक्षय समोर धरतो आणि लगेच अक्षय रमाकडे बघत ते पैसे घेतो. तर तो कस्टमर हात जोडून म्हणतो की सर वेळेत आम्हाला ती ऑर्डर द्या. तर आता इकडे शशिकांत आणि आय्याजी केबिनमध्ये बसलेले असताना
मुकादमाचा शेफ तिथे येतो तर शशिकांत त्याच्याकडे बघत हसत म्हणतो की डायरेक्ट तू जेएमच्या रूममध्ये, काय झालं तुला? तर रेवा हसू लागते आणि लगेच तो म्हणतो की नाही सर, मी कंपनी सोडतो हे तुम्हाला सांगायला आलो. तेव्हा अय्याजी आणि शशिकांतच्या पायाखालची जमीन सरकते. अय्याजी म्हणते की अरे काय बोलतोयस? तर तो शेफ म्हणतो की माझा आज शेवटचा दिवस आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आजी म्हणते की का सोडतोय नोकरी? तर तो आचारी म्हणतो की आमच्याकडे कुणाचं लक्षच नाही आहे आणि आम्हाला आमच्या मुलाबाळांना पोट भरायला काही आमच्या मागण्या पूर्णच होत नाही आहेत. तर तो म्हणतो की आपल्या कंपनीतील फूड आणि प्रॉडक्टची टेस्टिंगसुद्धा होत नाही. उद्या जर काही झालं तर ते सगळं माझ्यावरच येईल. शशिकांत म्हणतो की ज्यादा वटवट करू नको, लगेच गपचिप निघायचं. तेव्हा लगेच तो शेफ म्हणतो की साहेब तुमचा हाच ॲटिट्यूड एक दिवस तुमच्या अंगाशी येईल. तर शशिकांत म्हणतो की मला शिकू नकोस, चल निघ. तर लगेच तो राजीनामा फेकून शेफ तेथून निघून जातो. तर आई आजी म्हणते की आज आपल्या हातातून मोठी ऑर्डर गेली आणि आता हा शेफही निघून चालला. तर शशिकांत म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस. शशिकांत म्हणतो की मी हजारो शेफ उभे करील. तर आई आजी म्हणते की अरे पण हे सर्व स्ट्रक्चर हालतंय ना, आपण एक माणूस सांभाळू शकत नाही. सर्व काही प्रॉडक्ट सेट केलेले असतात त्यांनी. आय्याजी म्हणते की मला कळत नाही की दोन्ही गोष्टी एकाच दिवशी का व्हाव्यात. इकडे अक्षय रमाला म्हणतो की आपण जो कस्टमर घेतलाय तो मुकादमाचा कस्टमर होता. तर रमा म्हणते मुकादमाचा नाही, तो खरा तर तुमचा कस्टमर होता. रमा म्हणते की अहो त्यांना तुमचं काम आवडायचं म्हणून त्यांनी तुम्हाला ऑर्डर दिली. तर अक्षय म्हणतो बरोबर आहे, पण आता माझ्या हातात काही नाही ना. तर आता रमा म्हणते की आता काम समोर आलंय ना, तेव्हा त्याला पाठ नाही फिरवायची, करेल होईल काहीतरी. इकडे आता रेवा ही रस्त्याने जात असते. तर आता इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये असताना भूषण तिथे येतो. तेव्हा भूषणला त्या झंकी पंकी कपड्यामध्ये बघून अक्षय म्हणतो काय? तर भूषण म्हणतो की आपण आता कोल्ड कॉफी प्यायला चाललोय. तर लगेच भूषण म्हणतो की आपण तुमच्या होणाऱ्या वहिनीसोबत चाललोय. तर पण माझ्यावरती ती रागवली. तर रमा आणि अक्षय हसू लागतात. भूषण म्हणतो की आपल्याला तिच्याशिवाय करमत नाही म्हणून तिला मी मनवायला चाललोय. तर लगेचच तो भूषण तेथून निघून जातो. तर इकडे अक्षय म्हणतो की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी साधं तुझ्यावरती प्रेमाने तुला काही देऊ सुद्धा केलं नाही आणि मी प्रेमाचा तो दिवसही विसरलो. अक्षय म्हणतो की मी तुला कॅन्डल लाईट डिनरसाठी बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकत नाहीये. थोड्यात बाहेर सायकलची घंटी वाजते. तर लगेच रमा पटकन अक्षयचा हात धरत म्हणते की चला बाहेर लाल गोळ्यावाला आला आणि रमा अक्षय तिथे येतात. तर रमा म्हणते की दादा एक लाल गोळा द्या आम्हाला. लगेच रमा तो लाल गोळा घेत म्हणते की हो प्रेम व्यक्त करायला महागड्या वस्तू लागत नाही, फक्त प्रेम असावं लागतं. आणि रमा अक्षय दोघाही तो एकच लाल गोळा स्वतःच्या तोंडाने खातात. तर रमाची जीभ लाल झालेली असते आणि रमा तिची जीभ अक्षयला दाखवते. तर अक्षय म्हणतो की अरे वा, प्रेमाचा रंग चढलाय. आणि आता प्रेमाने अक्षय हा रमासोबत आईस कांडी खातो. तर आता आईस कांडी खात असताना रेवा लगेच रमा अक्षयला बघते आणि पटकन जवळ येत रमा अक्षयला बघू लागते. तर आता रमा इकडे अक्षयला म्हणते की आता आपल्याला ही ऑर्डर आली ना, आता आपण ती वेळेत द्यायची. त्यानंतर आता रेवा तेथून निघून येते. तर इकडे मुकादमाच्या घरी संध्याकाळी सर्वजण जेवायला बसतात. आई आजी एक घास खाते आणि लगेचच म्हणते की काय अन्न बनवलंय आणि आपल्या इथली तर स्वयंपाकाची शिस्तच मोडली, काय बेचव अन्न आहे. तर रमाकांत म्हणतो की अन्नाची ही शिस्त आहे ना, रमा अक्षय सोबत सुद्धा बाहेर निघून गेली. आई आजी म्हणते की रमाकांत त्या दोघांचा आता याच्याशी काही संबंध आहे का? घरामध्ये आपल्या इतक्या बायका आहेत ना, त्यांना काही स्वयंपाक येत नाही का? तर सीमा म्हणते की आई लहान तोंडी मोठा घास घेते, पण आपल्या घरात स्वयंपाक करण्यासाठी ज्या बायका आहेत ना, त्यांना सर्व रमाच सांगायची आणि त्या नसल्या ना तर सर्व स्वयंपाक रमाच करायची. सीमा म्हणते की मला रमाची खूप आठवण येते. आपल्या जेवणा खावण्याचं आणि आपल्या औषधाची वेळ सुद्धा रमाच ठरवायची. आरती म्हणते की आणि रमा होती तेव्हा चविष्ट आणि रुचकर खायला मिळायचं. तर आरती म्हणते की रमा या घरात होती ना तेव्हा खरंच खूप चांगलं होतं. तर रेवा विचार करते की रमा या घरातून निघून गेली तरीसुद्धा यांच्या मनात रमा अजून कायम आहे, मलाच काहीतरी आता करावं लागेल. जान्हवी म्हणते की आणि कसं आहे, फूड जर आपल्याला एकदम फ्रेश चविष्ट मिळालं तर आपला मूडसुद्धा चांगला राहतो. तर आय्याजी म्हणते हो का, म्हणजे या रमा या घरात येईपर्यंत आपण काय आनंदातच नसायचं का? तर आय्याजी म्हणते की मी त्यांना घराबाहेर जायचं नाही सांगितलं. तेव्हा जान्हवी म्हणते की त्याचं काय आहे ना आई आजी, तुम्ही जरी त्यांना जा नसला म्हटलं ना तर तुम्ही थांबा असे सुद्धा नाही म्हणालात त्यांना. तर आई आजी म्हणते की रमा काही या घरातून गेली आणि सगळ्यांच्या जिभा चराचरा चालायला लागल्या. तर आई आजी रागाने तिथून उठून निघून जाते. तेव्हा जान्हवी म्हणते की त्या जिभा तर आमच्या अगोदरच चराचरा चालायच्या.
तर आता इकडे अक्षय हा रात्री झोपलेला असतो. तेव्हा रमा ही अक्षय समोर येत म्हणते की तुम्हाला या अशा अवस्थेत झोपायची सवय नाहीये आणि लगेच रमा तिची ओढणी अक्षयच्या अंगावर टाकते. त्यानंतर रमा ही अक्षय शेजारी झोपत म्हणते की तुम्ही पण खूप समजून घेता आणि मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. सावलीसारखी मी तुमच्या सोबत असेन आणि मी सर्व तुम्हाला सावरील असे म्हणत आता रमा अक्षय झोपी गेलेले असतात. तर आता इकडे रेवा ही रमा अक्षयचे घर शोधून काढते आणि शशिकांतकडे येत म्हणते की मला रमा अक्षय कुठे राहतात ते समजले आणि लगेच अक्षयचा नंबर आता रेवाने शशिकांतला दिलेला असतो. तेव्हा आता लगेच शशिकांत हा अक्षयला फोन करत म्हणतो की बछड्या. तर लगेच शशिकांतचा आवाज ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. तर आता अक्षय शशिकांतच्या तोंडावर 1,00,000 रुपये फेकून त्याचे प्रॉमिस आणि बोलणे कसे पूर्ण करतो. तर आता अक्षय 5,00,000ची ऑर्डर घेऊन ती ऑर्डर कशी पूर्ण करतो आणि अक्षयला आता मोठी ऑर्डर मिळून हळूहळू अक्षय आणि रमा कशी नवीन कंपनी तयार करतात आणि सावलीसारखी रमा आता अक्षयसोबत अक्षयची साथ देऊन अक्षयला कसे पुढे नेते आणि रमा अक्षय कसे लखपती होतात आणि रेवालची कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.